नमस्कार, मी प्रियांका निंबाळकर. पर्यटन गाथा या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मागच्या भागात मी तुम्हाला म्हणाले होते की मी मुळदे गावातील भगतवाडी या ठिकाणी आलेली आहे आणि या गावाचं एक वैशिष्ट्य म्हणजे एक गाव एक गणपती ही संकल्पना इथे राबवली जाते. तर हा पहा, हा गणपती इथे विराजमान झालेला आहे आणि बाजूला तुम्हाला पानांनी, फुलांनी, फळांनी सजवलेली अशी सुंदर अशी सजावट दिसते आहे. ही पहा, ही सजावट गावातील प्रत्येक घरातून मुलांनी येऊन ही इथे एकत्रितपणे केलेली आहे. ज्याप्रमाणे ह्या मुलांनी एकत्रितपणे येऊन ही सजावट केलेली आहे, घर सजवलं आहे, त्याचप्रमाणे गावातील प्रत्येक घरातील महिला वर्ग इथे एकत्रितपणे जमा होतात आणि बाप्पासाठी नैवेद्य बनवतात. त्याचप्रमाणे महाप्रसादही इथे बनवला जातो. प्रत्येक घरातून वेगवेगळा नैवेद्य असा बाप्पाला दाखवला जात नाही, तर इथे प्रत्येक वयोगटातील महिला आनंदाने सहभागी होऊन बाप्पासाठी महाप्रसाद बनवतात आणि बाप्पासाठी एकत्रितपणे नैवेद्य दाखवला जातो. आणि हा कशा प्रकारे एकत्रितपणे दाखवला जातो हे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे. हे पहा, अशा प्रकारे एकत्रितपणे हा नैवेद्य बाप्पाला अर्पण केलेला आहे. हा नैवेद्य बाप्पाला दाखवल्यानंतर आरती होते आणि आरतीनंतर महाप्रसादाचा लाभ घेतला जातो. हे पहा, इथे सगळीजण एकत्रितपणे आरतीसाठी जमा होत आहेत. इथे मोदक बनवले जात आहेत. अशा प्रकारे प्रत्येक घरातील पुरुष मंडळी आरतीसाठी येताना आपल्याला दिसत आहेत. मोठ्या भक्तिभावाने गणपती बाप्पासमोर ही पुरुष मंडळी एकत्रित जमा झालेली आहेत आरतीसाठी. आणि हे पहा, इथे एकत्रितपणे बाप्पाला नैवेद्य दाखवलेला आहे. आता दुपारची आरती होणार आहे आणि ही दुपारची आरती झाल्यानंतर रात्रीची आरतीचा वेळ सांगितला जाणार आहे आणि हा वेळ सांगितल्यानंतर पुन्हा रात्री सगळी पुरुष मंडळी एकत्रितपणे बाप्पाच्या आरतीसाठी जमा होणार आहेत. चला तर आपण आता पाहूया बाहेरून हे घर कसं दिसतंय ते. हे पहा, हे ते घर आहे. इथे बाप्पा विराजमान झालेले आहेत आणि गावातील सर्व मंडळी इथे एकत्रितपणे जमा झालेली आहेत. छान असे सुंदर कौलारू घरं आहेत. हे ते घर आहे. चला, मी तुम्हाला पहिल्यांदा बाजूची घरं दाखवते. ही पहा, अशी इथे चिऱ्यांची घरं आहेत आणि नागमोडी वळणाचा हा रस्ता, हिरवीगार झाडं. नागमोडी वळणाचा रस्ता कोकणातून येताना आपल्याला बऱ्याचदा लागतो आणि तो पाहून तर एवढं मन प्रसन्न होतं ना, खरंच. हे पहा, हे अंगण म्हणजेच कोकणामध्ये याला खळा असं म्हणतात. हे आहे तुळशी वृंदावन. प्रत्येकाच्या दारासमोर तुम्हाला दिसेल अशा प्रकारे खळा, पडवी, त्यानंतर खोल्या, मग देवघर, मग स्वयंपाकघर, अशा प्रकारे कोकणातील घराची ही रचना असते. चला तर आपण पाहूया. सर्वप्रथम हे पहा, किती छान वारली पेंटिंग केलेली आहे मुलांनी. खरंच खूप छान अशी ही वारली पेंटिंग. त्याच्यानंतर ही पडवी छान अशी सजवलेली आहे. पहा, मंडप घातलेला आहे, फुलांच्या माळा सोडलेल्या आहेत, छान अशी लाइटिंग केलेली आहे. पुढे जाऊया. पुढच्या खोलीमध्ये महाप्रसादाचं वाटप होत आहे. इथे प्रत्येक वयोगटातील महिला येऊन हे महाप्रसादाचं वाटप करतात आणि महाप्रसादाचा लाभ घेताना आपल्याला ही मंडळी दिसत आहेत. हे पहा, ह्यांच्या चेहऱ्यावरचं हास्यच तुम्हाला सांगून जाईल की किती आनंदाने हा महाप्रसाद वाटप होत आहे. महाप्रसादाचा लाभ घेताना ही सर्व मंडळी
या मुलींनीही फार मदत केलेली आहे हा महाप्रसाद बनवण्यामागे. चला तर आपण पुढे जाऊया. मी तुम्हाला पुढची खोली दाखवते जिथे गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत. ही पहा, ही ती खोली आहे. गणपती बाप्पा इथे विराजमान झालेले आहेत. छान अशी मुलांनी सजावट केलेली आहे. तुम्हाला कशी काय वाटली ही सजावट? आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि माझ्या पर्यटन गाथा या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्याचप्रमाणे पर्यटन गाथा या फेसबुक आणि इन्स्टा पेजलाही फॉलो करायला विसरू नका. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. बाप्पा सर्वांना सुखात आनंदात ठेव, सर्वांच्या मनोकामना पूर्ण कर. तर मग कशी वाटली ही सजावट? तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि हां, तुम्हाला हे दाखवायचं आहे, हे जे तुम्हाला गणपतीच्या मकराच्या डोक्यावर जे पानांनी, फुलांनी, फळांनी सजवलेलं असं छत दिसतंय, त्या छताला माटी असं म्हणतात. आणि ही माटी आपल्याला कोकणातच पाहायला मिळते. जुनी परंपरा आहे ही. कोकणामध्ये गेलात आणि जर तिकडचे गणपती पाहिलात तर तुम्हाला प्रत्येकाच्या घरात हे असं छत म्हणजे माटी दिसेल. ही आपल्याला कोकणातच पाहायला मिळेल. छान प्रकारे असे सजावट केलेली आहे मुलांनी पारंपरिक पद्धतीने. चला तर आता मी तुम्हाला बाजूच्या खोली दाखवते कशा आहेत त्या. हे पहा, शेणाने सारवलेली ही एक खोली आहे. त्यानंतर इथे समोर स्वयंपाकघर आहे शेणाने सारवलेलं. आणि ही आहे चूल. इथे चुलीवर जेवण केलं जातं. चुलीवरच्या जेवणाची चव काय वेगळीच असते. अशा प्रकारे मुलांनी छान प्रकारे हे पूर्ण घर सजवलेलं आहे. आता मी तुम्हाला गौरीचं आगमन कसं होतं आहे ते दाखवणार आहे. गौरीचं आगमन झाल्यानंतर या स्त्रिया पूर्ण रात्रभर खेळतात, गाणी गातात, फुगड्या खेळतात, खूप मजा करतात. ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे. चला तर आपण पाहूया गौराईचं आगमन. हे पहा, गौराई आणल्या जात आहेत. गावातील सगळ्या महिला गौराई आणायला जातात. विहिरीवरून पाणीही आणतात आणि गाणी म्हणत म्हणत गौराईला घेऊन येतात. हे पहा, हे पाणी आणलेलं आहे. एक गाव एक गणपती ही संकल्पना मलाही फार आवडली. कारण सगळीजणं एकत्रितपणे इथे जमा होतात आणि एकत्रितपणे हा सण साजरा करतात. एकत्रितपणे आता ह्या सर्व बायका खेळणार आहेत, गाणी गाणार आहेत. त्याचप्रमाणे एकत्रितपणे ते महाप्रसाद बनवला जातो. एकत्रितपणे बाप्पाला तो दाखवला जातो. त्यामुळे फारच आनंद मिळतो. आता पहा, गौरीचं इथे पूजन होणार आहे. गौरीचं पूजन आता इथे होत आहे. हे पहा, ह्या आजी आपल्याला सांगतायत ह्यांना की कशा प्रकारे करायचं. वडीलधारी माणसं अशी असणं फार गरजेचं आहे, कारण आपल्याला ह्या काहीच परंपरा माहीत नसतात. हे पहा, इथे हळद कुंकू लावलं जात आहे. अशा प्रकारे हे पारंपरिक पद्धतीने सण साजरा केला जात आहे. मला पण असं वाटतं की ह्या सगळ्या पद्धती आपण नीट जोपासल्या पाहिजेत. हे पहा, हळदी कुंकाची बोटं उमटवली जात आहे आणि गौराईचं आगमन होत आहे. अशा प्रकारे सोनपावलांनी गौराई आपल्या माहेरी आली आहे. गौराईचं आगमन आता झालेलं आहे. आता ह्या सर्व महिला वर्ग रात्रभर फुगड्या खेळणार, गाणी गाणार, खेळ खेळणार. ह्यांच्या गाण्यांना एवढा अर्थ असतो ना, खरंच ती ऐकावीशी वाटतात. तुम्हीही ऐका, मी आता तुम्हाला दाखवत आहे. त्यांचे खेळ बघा, गाणी ऐका. चला तर मग.
तुझ्यासाठी रे ये रे गणा ये रे तू माझ्या अंगणात रे ये रे गणा ये रे तू माझ्या अंगणात रे ये रे गणा ये रे तू माझ्या अंगणात रे ये रे गणा ये रे तू माझ्या अंगणात रे. मग मंडळी, आवडलं का नाही तुम्हाला महिलांनी केलेला हा खेळ आणि पारंपरिक गाणी? अशा प्रकारे गावातील सर्व मंडळींनी एकत्र येऊन हा सण मोठ्या आनंदाने साजरा केला आहे आणि एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवली आहे. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या पर्यटन गाथा या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर पर्यटन गाथा या फेसबुक आणि इंस्टा या पेजला फॉलो करा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. धन्यवाद.